गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमरेड शहरात पाणी प्याऊचे लोकार्पण. पाण्याचा धर्म जोपासणारा उमरेड युथ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. उमरेड शहरात गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर माणुसकीचा सुंदर संदेश देणारा उपक्रम. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने उमरेड युथ फाउंडेशन तर्फे कायमस्वरूपी पाणी प्याऊचे लोकार्पण करण्यात आले. संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत स्वर्गीय विजित मनोहर गुप्ता यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इतवारी मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज व्यावसायिक संकुलात हा उपक्रम राबविण्यात आला. हरिओम टायरचे संचालक मनोहर गुप्ता यांच्या विशेष सहकार्याने उभारण्यात आलेल्या या पाणी प्याऊमुळे ग्रामीण भागातील जनता व स्थानिकांची तहान भागविण्यास मोठी मदत ठरणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुधीर पारवे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नागपूर जिल्हा कृषी व्यापारी संघटनेचे दामोदर मुधळा, उमरेड किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मणे, ज्येष्ठ उद्योजक शंकर तोलानी, रूपचंद गोविंदानी, शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पौनीकर, भारतीय उत्कर्ष मंडळाचे सहसचिव दत्तात्रय तोटवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात संस्थापक अनिल कुमार गोविंदानी यांनी माणूस जन्माला येतो पण माणुसकी घडवावी लागते असे सांगत उपक्रमामागील सामाजिक भावना व्यक्त केली. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम केवळ सेवा नसून मानव धर्माचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन संजय चाचरकर यांनी केले तर आभार प्रदीप चिंदमवार यांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. उमरेडमध्ये सुरू झालेला हा पाणी प्याव उपक्रम केवळ तहान भागविणारा नाही तर समाजात माणुसकीचे दर्शन घडविणारा आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड.